श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपल्यापैकी अनेकांना रात्री मोठमोठ्यानं घोरायची सवय असते. झोपेत अचानक श्वास थांबतो, सकाळी उठल्यानंतरही थकवा जाणवतो किंवा दिवसभर झोप येते. मात्र ही लक्षणं साधी नसून त्यामाग स्लीप ॲपेनिया सारखा गंभीर असू शकतो. अलीकडेच संगीतकार अमाल मलिक यांनीही बायपॅप मशीनचा वापर करताना आपण पाहिलं. काही महिन्यांपूर्वी प्रख्यात संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाची बातमी आपण ऐकली. त्यांच्या निधनामागं स्लीप ॲपेनिया म्हणजेच झोपेत श्वास घेण्यामध्ये वारंवार अडथळा येण्याचा विकार कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं होतं. याच स्लीप ॲपेनियाविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रोहित भिंगारदेवे. सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, हा स्लीप ॲपेनिया जो आहे तो काय प्रकार आहे ते सोप्या शब्दात आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? स्लीप ॲपनिया हे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण झोपले असताना आपला श्वसनाचा मार्ग वारंवार बंद होणे किंवा अरुंद होणे आणि त्यानंतर काही सेकंदासाठी श्वास थांबणे यालाच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असे म्हटले जाते. आपण जागे असताना आपल्या घशातील स्नायू आणि जीभ श्वसनमार्ग पेटंट ठेवतात, म्हणजेच चालू ठेवतात. पण आपण जेव्हा झोपतो तेव्हा हे स्नायू सैल झाल्यामुळे काही व्यक्तींमध्ये, विशेषतः ज्यांचे वजन जास्त आहे किंवा ज्यांच्या मानेभोवती मौस जास्त आहे, अशा लोकांमध्ये हा श्वसनाचा मार्ग हा पूर्णतः किंवा अंशतः बंद होऊ शकतो. त्यामुळे रुग्णाचा ऑक्सिजन हा कमी होतो आणि मेंदूला वारंवार जाग येते. हे रात्रीमध्ये भरपूर वेळा होऊ शकते. यालाच स्लीप ॲपनिया म्हणजेच झोपेत घोरण्याचा आजार असे म्हटले जाते. अच्छा सर, हा स्लीप ॲपनिया आपल्याला आहे हे कसं ओळखायचं आणि त्याची लक्षणं कोणकोणती आहेत? स्लीप ॲपनियामध्ये काही लक्षणे ही पेशंटला स्वतःला जाणवतात किंवा काही लक्षणे ही त्याच्याबरोबर झोपणाऱ्या माणसाला जाणवतात. रात्रीची लक्षणे जर आपण म्हटली तर मोठमोठ्याने झोपेत घोरणे, झोपेत काही वेळेला घोरल्यानंतर अचानक काही सेकंदासाठी श्वास थांबणे, तसेच कधीकधी श्वास थांबल्यामुळे दचकून जाग येणे, झोपेत गुदमरल्यासारखे होणे, रात्री वारंवार लघवीला जाणे किंवा सकाळी तोंड कोरडे पडणे, अर्ली मॉर्निंग हेडेक म्हणजेच रात्री झोप पूर्ण न झाल्यामुळे सकाळी डोके दुखणे अशी लक्षणे रात्रीची जाणवू शकतात. दिवसा जर म्हटले आपण तर ज्या माणसांचा किंवा ज्या पेशंट्सचा रात्री झोप पूर्ण होत नाही अशा पेशंट्समध्ये सकाळी डोके दुखणे किंवा दिवसभर अनरिफ्रेश्ड असणे, म्हणजेच दिवसभर उठल्यानंतरही फ्रेश न वाटणे, थकवा किंवा चिडचिड, लक्ष केंद्रित करण्यात त्रास होणे किंवा अडचण येणे किंवा गाडी ड्रायव्हिंग करताना झोप येणे अचानक, अशी लक्षणे ही दिवसा दिसू शकतात. अच्छा सर, हा आजार प्रामुख्यानं कुठल्या वयोगटातील पेशंटला किंवा स्त्री पुरुषांना होतो आणि त्याचं जास्त प्रमाण कोणामध्ये आहे? OSA म्हणजेच ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो, पण काही गटांमध्ये त्याचा धोका जास्त आहे. विशेषतः काही वय वाढल्यानंतर ज्या लोकांचे जास्त वजन आहे किंवा ज्या लोकांना ओबेसिटी जास्त आहे, ज्यांचे नेक सर्कम्फरन्स म्हणजेच मानेभोवती जास्त मौस आहे, श्वासोश्वासाचा घशाचा एअरवे हा अरुंद आहे, ज्याचे टॉन्सिल्स मोठे आहेत किंवा ज्यांना नाकातले हाड वाढणे, नेझल पॉलिप किंवा नाक सतत बंद असणे असा त्रास आहे, जे लोक धूम्रपान करतात किंवा मद्यपान करतात किंवा नेझल स्ट्रक्चरल डिफेक्ट आहे किंवा एअरवेमध्ये काही ॲनाटॉमिकल डिफेक्ट असेल, अशा लोकांमध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाचा धोका हा जास्त असतो. अच्छा सर, या स्लीप ॲपनियाचे आपल्या शरीरावर कोणकोणते परिणाम होतात? ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया यामध्ये रात्री वारंवार श्वास थांबल्यामुळे रक्तातील ऑक्सिजन हा कमी होतो. त्यामुळे मेंदूला वारंवार जाग येते. त्यामुळे सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी ही जास्त राहते. हे वारंवार होत राहिल्यामुळे त्याचे शरीरावर दीर्घकालीन परिणाम दिसून येतात. विशेषतः ब्रेन, हार्ट, किडनी जे मेजर ऑर्गन आहेत अशा ऑर्गनवर दीर्घकालीन परिणाम दिसू शकतात, जसे की उच्च रक्तदाब, हृदयविकार, हृदयाचा रिदम बिघडणे, यालाच अरिथमिया असेही म्हटले जाते, किंवा ॲट्रियल फिब्रिलेशन, स्ट्रोकचा प्रमाण वाढणे, पेशंटची शुगर वाढणे किंवा डायबेटिसच्या गोळ्या घेऊनही शुगर कंट्रोलमध्ये न येणे, दिवसा जास्तीची झोप लागणे,
कॉन्सन्ट्रेशन किंवा मेमरीवर परिणाम होणे, कामाच्या क्षमतेवर परिणाम होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. या ॲपनियाचे काही प्रकार पडतात का आणि ते कोणकोणते आहेत? जेव्हा पेशंट हा OPDमध्ये येतो तेव्हा पेशंटची जी लक्षणे आहेत याच्यावरून आम्ही एक स्लीप स्टडी म्हणून एक टेस्ट असते ही केली जाते आणि त्याच्यानंतर पेशंटला कुठल्या प्रकारचा स्लीप ॲपनिया आहे हे ठरवले जाते. मुख्यतः 3 प्रकार आहेत ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाचे. पहिले म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, ज्याच्यामध्ये श्वसनमार्ग अरुंद होतो आणि बंद होतो. हा सर्वात कॉमन म्हणजे सामान्य प्रकार आहे. दुसरा म्हणजे सेंट्रल स्लीप ॲपनिया, ज्याच्यामध्ये मेंदूकडून श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेले सिग्नल हे वेळेत येत नाहीत आणि योग्य प्रकारे मिळत नाहीत. हा सेंट्रल स्लीप ॲपनियाचा प्रकार काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स किंवा स्ट्रोकच्या पेशंटमध्ये, काही लोकांना जर ॲक्सिडेंट झालेला असेल आणि हेड इंजुरी झालेली असेल तर अशा लोकांमध्ये प्रामुख्याने आढळतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे मिक्स्ड किंवा कॉम्प्लेक्स स्लीप ॲपनिया. याच्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि सेंट्रल स्लीप ॲपनिया अशा दोन्ही प्रकारची लक्षणेही दिसू शकतात. म्हणूनच जर आपल्याला घोरण्याचा त्रास असेल तर आपल्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे असा स्वतः निष्कर्ष न काढता तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडून स्लीप स्टडी ही टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. सर, स्लीप ॲपनियावर काय प्रकारची ट्रीटमेंट केली जाते? स्लीप ॲपनियामध्ये ग्रेडिंग केले जाते. स्लीप स्टडी झाल्यानंतर त्यानुसार पेशंटची सिव्हिअरिटी किती आहे हे ठरवले जाते. यामध्ये स्लीप स्टडी झाल्यानंतर ॲपनिया हायपोपनिया इंडेक्स म्हणजेच एका तासामध्ये किती वेळात पेशंट घोरत आहे किंवा किती वेळात त्याचा ऑक्सिजन कमी झालेला आहे हे ठरवले जाते आणि त्यानुसार पेशंटची सिव्हिअरिटी ही ठरवली जाते. माइल्डमध्ये म्हणजेच माइल्ड कॅटेगरीच्या पेशंटमध्ये पहिली गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, जेवण आणि व्यायाम याचे कॉम्बिनेशन करून पेशंटचे वजन हे कमी केले जाते. मॉडरेट आणि सिव्हिअर स्लीप ॲपनियामध्ये पेशंटच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन बरोबरच पेशंट्सला बायपॅप किंवा CPAP नावाचे एक मशीन हे घरी वापरायला दिले जाते. आणि बाकीचे जे त्याचे ट्रीटमेंट आहे जसे की डायबिटीसची औषधे किंवा हृदयविकाराची जी औषधे असतील याच्याबरोबरच ही ट्रीटमेंट चालू राहते. म्हणजे ही जर ट्रीटमेंट चालू राहिली तर बाकीची औषधे आपल्याला बंद करायची आहेत असे काही नाही. अच्छा. या स्लीप ॲपनियामुळं इतर कोणते आजार वाढू शकतात का? स्लीप ॲपनियामध्ये याचा डायरेक्टली रिलेशन हे मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा हार्ट रिलेटेड डिसिजेस, किडनी रिलेटेड डिसिजेस आणि ब्रेन रिलेटेड डिसिजेस याच्यावर आहे. पेशंटचा रक्तातला ऑक्सिजन हा वारंवार कमी झाल्यामुळे या सर्व ऑर्गन्सवर ताण पडतो आणि त्याच्यामुळे पेशंट्सचे BP वाढणे किंवा औषधे घेतल्यानंतरही पेशंटचा BP नॉर्मल न होणे, रात्री अचानक दम लागणे किंवा हार्ट रिदम हा इरेग्युलर होणे, शुगर वाढणे, औषधे घेतल्यानंतरही शुगर कमी न होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. सर, आता तुमच्या बोलण्यात CPAP मशीन किंवा बायपॅप मशीन याचा उल्लेख झाला, तर स्लीप ॲपनिया असलेल्या सर्वच लोकांना या मशीनची आवश्यकता पडते का? नाही. CPAP म्हणजे प्रामुख्याने कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर आणि बायपॅप म्हणजे बाय लेवल पॉझिटिव्ह प्रेशर. याच्यामध्ये प्रत्येक पेशंटला CPAP किंवा बायपॅप मशीन हे लागेलच असे नाही. मुख्यत्वे करून माइल्ड स्लीप ॲपनिया ज्या पेशंटना आहे त्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, एक्सरसाइज आणि डाएट मॉडिफिकेशन याच्यानंतर पेशंटचे वजन हे कमी केले जाते. तसेच स्लीप हायजीन नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यात झोपायच्या आधी 2 तास कॅफिन रिलेटेड द्रव्ये म्हणजे चहा कॉफी न पिणे किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स न पिणे, तसेच मोबाईलचा वापर टाळणे, ब्ल्यू लाईट्सचा वापर टाळणे अशी काही पेशंट्सला ॲडवाईस दिले जातात. त्यामुळे पेशंट्सची झोप ही पूर्ण होते. ज्या पेशंट्सला मॉडरेट आणि सिव्हिअर स्लीप ॲपनिया आहे अशा पेशंट्समध्येच CPAP किंवा बायपॅप हे वापरले जाते. सर, साधं घोरणं आणि स्लीप ॲपनिया यामधला फरक नेमका कसा ओळखायचा? बऱ्याच वेळेला मोस्टली सगळेच पेशंट किंवा सगळेच लोक काही प्रमाणात घोरणे हे होते, परंतु ज्या पेशंटमध्ये सिव्हिअर स्लीप ॲपनिया आहे किंवा स्लीप ॲपनिया हा आजार आहे अशा पेशंट्समध्ये काही वेळ किंवा काही सेकंद घोरल्यानंतर अचानक घोरणे थांबते. हे
थांबणे किंवा हा गॅप एक 2 ते 3 सेकंद असू शकतो आणि त्याच्यानंतर परत पेशंटचे घोरणे चालू होते. हे आपणही बऱ्याच वेळेला घरी किंवा आपल्या आसपासच्या लोकांमध्ये बघितले असेल. तर हा जो पॅटर्न आहे घोरण्याचा, हा स्लीप ॲपनियाच्या पेशंटमध्ये आढळतो. अच्छा. सर, एखाद्या व्यक्तीला झोपेत श्वास थांबतोय हे स्वतःला कळत नसतं. मग घरातल्या कोणती लक्षणं किंवा त्यामध्ये होणारे बदल लक्षात घेतले पाहिजेत? पेशंट आपल्या घरातला जर वारंवार रात्री उठत असेल, मी आधी सांगितल्याप्रमाणे घोरण्याचा जर पॅटर्न असेल त्याचा, काही वेळ घोरत राहून अचानक एक 2 ते 3 सेकंदासाठी श्वास बंद झाल्यासारखा होत असेल आणि परत घोरणे चालू होत असेल, रात्री वारंवार उठून खिडकीपाशी त्या पेशंटला जावं लागत असेल, जेणेकरून त्याचं एअर हंगर म्हणजेच फ्रेश एअर व्हेंटिलेशनची गरज ही तो पूर्ण करत असेल, अशी जर लक्षणे आपल्या घरात एखाद्या पेशंटला जाणवत असतील, तर त्या पेशंटची तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्लीप स्टडी किंवा स्क्रीनिंग करून घेणे हे फार गरजेचे आहे. सर, आत्ता आपल्या बोलण्यात स्लीप स्टडी ही कन्सेप्ट आली. स्लीप स्टडी म्हणजे नेमकी काय? कशा प्रकारची तपासणी असते आणि या स्लीप ॲपनियाचे निदान करण्यासाठी आणखीन कोणत्या तपासण्या केल्या जातात का? मोठे न घोरणे, झोपेत श्वास थांबणे आणि दिवसा झोप येणे अशी जर लक्षणे असतील, तर आपल्याला स्लीप स्टडी ह्या नावाची एक टेस्ट आहे ही करून घेतली जाते. यामध्ये 4 ते 5 सिग्नल कंडक्टिंग डिव्हायसेस हे आपल्या बोटामध्ये, नाकाच्या खाली आणि छातीवर असे हे लावले जातात. यामध्ये रात्री झोपताना हे डिव्हाइस लावले जाते आणि पेशंटला त्याची जी नॉर्मल झोपण्याचा पॅटर्न आहे अशा झोपण्याच्या पॅटर्नमध्ये झोपायला सांगितले जाते. यामध्ये रात्री किती वेळा पेशंट झोपताना घोरतो, किती वेळा त्याची पोझिशन चेंज होते, ऑक्सिजन किती वेळा त्याचा कमी येत आहे आणि त्याला किती वेळा उठायला लागत आहे, हे सगळे रेकॉर्डिंग होते आणि त्यानुसार पेशंटचा जर ऑक्सिजन 90% जर खाली येत असेल आणि बऱ्याच वेळेला जर त्याला सकाळी किंवा रात्री मध्यात झोपताना जर उठायला लागत असेल, हे सगळे रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्याप्रमाणे त्याची सिव्हिअरिटी डिसाईड होते आणि दुसऱ्या स्टेजमध्ये स्लीप स्टडीच्या टायट्रेशन नावाची ही टेस्ट असते. याच्यामध्ये बायपॅप किंवा सीपॅप हे देऊन पेशंटची परत एकदा स्लीप स्टडी ही केली जाते. याच्यामध्ये जेव्हा आपण बायपॅप किंवा सीपॅप देतो तेव्हा पेशंटला प्रेशरने हवा दिली जाते आणि त्याच्यामुळे एअर स्टेंटिंग झाल्यामुळे पेशंटची श्वसननलिका ही पेटंट राहते आणि त्यामुळे पेशंटचा ऑक्सिजन हा ड्रॉप होत नाही. हे प्रेशर मॉनिटर करून पेशंटला बायपॅप किंवा सीपॅप हे मशीन स्लीप स्टडीच्या दुसऱ्या पार्टनंतर दिले जाते. अच्छा. सर, ही स्लीप स्टडी नावाची जी टेस्ट आहे, ज्याबद्दल तुम्ही आता इतकी विस्तृतपणे माहिती सांगितली, ही स्टडी हॉस्पिटलमध्येच करावी लागते का ही आपल्याला आपल्या घरीसुद्धा किंवा घरच्या घरी करायला येते? आयडियली स्लीप स्टडी ही टेस्ट हॉस्पिटलमध्ये केली जाते, पण ज्या पेशंट्सना हॉस्पिटलमध्ये जाऊन झोप येत नाही किंवा ज्या पेशंट्स आपल्या रूममध्ये कम्फर्टेबल आहेत झोपण्यासाठी, अशा पेशंट्समध्ये आपण घरी जाऊन ही स्लीप स्टडी करू शकतो. सर, स्लीप ॲपनियामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होते का? आणि वारंवार ऑक्सिजनची पातळी जर कमी झाली तर त्याचा आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतो? स्लीप ॲपनियामध्ये वारंवार ऑक्सिजनची पातळी ही कमी झाल्यामुळे विशेषतः कार्डिओव्हॅस्क्युलर आणि मेटाबॉलिक कॉम्पोनंट हा एफेक्ट होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब, काही पेशंट्समध्ये ब्लड प्रेशर हे विशेषतः रात्री किंवा सकाळी जास्त असू शकते, हृदयविकार, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाच्या पेशंट्समध्ये इरेग्युलर रिदम किंवा ॲट्रियल फिब्रिलेशन हे होण्याचे हे प्रकार हे वाढले जातात किंवा स्ट्रोक, काही पेशंट्समध्ये ऑक्सिजन हा अचानक कमी झाल्यामुळे सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज किंवा स्ट्रोक असेही होऊ शकतात. अच्छा. सर, स्लीप ॲपनियामुळे दिवसा वाहन चालवताना किंवा एखादं काम करताना अचानक झोप लागण्याचा धोका वाढतोय का? नक्कीच. रात्री झोप पूर्ण न झाल्यामुळे स्लीप ॲपनियाचे जे पेशंट्स आहेत अशांमध्ये दिवसा बसल्या बसल्या ठिकाणी गुंगी येणे किंवा गाडी चालवताना अचानक झोप लागणे किंवा अचानक डुलकी येणे, एखादे काम करताना किंवा TV बघताना गुंगी येणे, झोप येणे अशी लक्षणे आढळतात. ही लक्षणे लाईफ अँड डेथशी रिलेटेड असल्यामुळे जे पेशंट्स ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियामुळे त्रस्त आहेत आणि जे ड्रायव्हिंग रिलेटेड ऑक्युपेशनमध्ये आहेत अशा पेशंट्सना हा धोका संभवतो आणि या लोकांनी
आपली टेस्ट स्लीप स्टडी ही करून घेऊन याची प्रॉपर ट्रीटमेंट घेणे हे फार गरजेचे आहे. अच्छा सर, स्लीप ॲपनिया आणि सततचा थकवा, चिडचिड किंवा एकाग्रता कमी असणं याचा सहसंबंध आहे का? नक्कीच. रात्री झोप पूर्ण न झाल्यामुळे पेशंट्सला अर्ली मॉर्निंग हेडेक म्हणजेच सकाळी उठल्यावर डोके दुखणे किंवा रात्री झोपल्यानंतरही दिवसा झोप पूर्ण न झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे जे लोक ऑफिस रिलेटेड कामात आहेत किंवा ऑफिस रिलेटेड ऑक्युपेशनमध्ये आहेत अशा लोकांचं काम करण्याचा दर्जा हा खालावतो आणि मेमरी आणि कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड हे झोपेचे प्रमाण असल्यामुळे जर झोप रात्री जर पूर्ण नाही झाली तर कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरीवर त्याचा डायरेक्ट परिणाम होतो आणि त्याचे वर्क रिलेटेड इश्यूज किंवा वर्क रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स हे वाढू शकतात. अच्छा सर, लहान मुलांनाही स्लीप ॲपेनिया होऊ शकतो का आणि मुलांमध्ये त्याची लक्षणं कोणती असतात? लहान मुलांमध्ये स्लीप ॲपनिया हा आजार हा फारसा नवीन नाही, परंतु ज्या लहान मुलांमध्ये ओबेसिटी रिलेटेड इश्यूज आहेत किंवा ज्या लहान मुलांचे वजन हे जास्त प्रमाणात वाढलेले आहे अशा पेशंट्समध्ये स्लीप ॲपनियाचे लक्षणे ही जाणवू शकतात. लहान मुलांमध्ये काही वेळेला नेझल टर्बिनेट हायपरट्रॉफी म्हणजेच नाकातील हाड वाढणे, ॲडिनॉइड हायपरट्रॉफी म्हणजेच ॲडिनॉइड ग्रंथीची वाढ, टॉन्सिलर हायपरट्रॉफी, टॉन्सिल्सची वाढ अशामुळे सुद्धा लहान मुलांना कधीकधी रात्री श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे लहान मुले ही तोंडाने श्वास घेतात आणि त्यामुळे श्वसननलिका ही ड्राय पडून लहान मुलांची झोप ही पूर्ण होत नाही. त्यामुळे काही वेळेला लहान मुलांच्या पालकांना असे वाटू शकते की पेशंटला स्लीप ॲपनिया असा आजार आहे, परंतु लहान मुलांना ॲडिनॉइड किंवा टॉन्सिल्स याच्यामुळे किंवा जर नाकातील काही हाड वाढले असेल, लहान मुलांमध्ये नेझल टर्बिनेट हायपरट्रॉफी म्हणजेच नाकातील हाड वाढणे, ॲडिनॉइड हायपरट्रॉफी किंवा टॉन्सिलर हायपरट्रॉफी अशा ॲनाटॉमिकल डिफेक्टमुळे श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तसेच ज्या पेशंट्सचे वजन हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स हा 30पेक्षा जास्त आहे, अशा लहान मुलांमध्ये स्लीप ॲपनियाचा आजार होऊ शकतो. त्याची लक्षणे ही मोठ्या माणसांमध्ये जी लक्षणे आहेत तीच असतात, जसे रात्री घोरणे, रात्री झोपल्यानंतरही सकाळी आळसटलेले वाटणे किंवा झोप पूर्ण न झाल्यासारखे वाटणे, अभ्यासात किंवा शाळेत एकाग्रता कमी होणे, कामात त्याचा परिणाम जाणवणे किंवा अभ्यासात त्याचा परिणाम जाणवणे अशी लक्षणे ही लहान मुलांमध्ये आढळू शकतात. सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि स्लीप ॲपेनिया याबद्दल इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोते हो, याबरोबरच आजच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.